मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथून शनिवारी मुंबईकडे रवाना झाले। त्यांच्यासह हजारो मराठा आंदोलनकही पायी यात्रेत सहभागी झाले। शनिवारी सकाळी 11 वाजता त्यांनी मुंबईकडे कूच केली। मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मराठ्यांचे वादळ मुंबई इथे धडकणार असून या वादळात नाशिक जिल्ह्यातून सुमारे 2 लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याचं मराठा समाजाचे नेते ॲडव्होकेट शिवाजी सहाणे यांनी व्यक्त केलंय। आता या 6 दिवसांमध्ये त्यांच्याकडे जी काय आमदार आणण्याची सामग्री शिरोरी ते घेणार आहेत बरोबर ती जवळपास संपुष्टात येईल आणि ज्यावेळी ही लढाईची वेळ चालू होईल, आझाद मैदानावर आंदोलन ज्यावेळी चालू होईल त्यावेळी अन्न पाण्या वाचून आपले समाज बांधव उपाशी राहता कामा नये। म्हणून नाशिक जिल्ह्याने देवाची अशी जबाबदारी घेतली की आपल्या माध्यमातून आपण काहीतरी अन्नधान्य जमा केलं पाहिजे। मग त्या ठिकाणी चपात्या, पोळ्या, भाकऱ्या, भाजी असं काही। तर मराठा आरक्षणासाठी आपण सर्वांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन छावा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केले। त्यांनी छत्रपतींची शपथ खाली, ठीक आहे ना, त्यांनी शपथ खाली म्हणून आपण त्यांच्या विषय करतो। अजित पवारांनी आपल्यावर कमेंट केले, फडणवीस साहेबांनी पण केले, आता एकच माणूस उरले आणि जे आरक्षण देणार तेच उरले। या दोघांचे पद संविधानिक नाही, उपमुख्यमंत्री पद संविधानिक आहे का? मला सांगा कुठला घटले ते? अजिबात नाही। मुख्यमंत्री पद हे संविधानिक आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेंकडे सुद्धा आपण मागणी करतो की जरांगे पाटील उद्यापासून परवापासून निघताय, तुम्ही त्या ठिकाणी संविधानिक दिलेला शब्द पाळा, अन्यथा मराठे ज्याच्या नादी लागले त्या नेत्याला परवानगी नाही। मुंबई ही आमच्या बापाची, आम्हाला मुंबई येण्यापासून कोणी धमकावू नका, कोणी अडवण्याचा प्रयत्न करू नका। अजितदादांना आपण दाखवणार मराठी किती येणार ते म्हणतात बोलायला आम्हाला ठेवणार नाही। त्या अजित पवारांनी यावंच आता मराठ्यांना आडवं, मराठे पण त्यांना दाखवतील मराठ्यांची ताकद काय। अरे आमचं एक कोण आता जीवा उतार झाले, कारण आम्ही आज जर आपण काही केलं नाही येणाऱ्या पिढ्या आपल्याला विचारणार आहे त्यावेळेस जरांगे पाटील आरक्षणाची लढाई लढत होते, तुम्ही शंट म्हणून घरात बसले होते का? तुम्ही कुठे होते? म्हणून आपल्या पुढच्या पिढीला उत्तर देण्यासाठी आपण मराठ्यांनी जागृत झालं पाहिजे। इंद्रानगर या पट्ट्यामध्ये आणि तांदूळ आणि तेल तुमच्याकडे जे काही शक्य होईल ते का गोळा करायचे? पानिपतचा इतिहास आहे आपल्याकडे। पानिपतला मराठे हरले नसते, फक्त त्यांच्या पोटाला मिळालं नाही म्हणून मराठे लढाईत हरले। लक्षात घ्या, हा इतिहास, हा काळा डाग आपल्यावर जर पुसायचा असेल तर मुंबईला नाशिककरांनी रसद पुरवण्याचा जो संकल्प केलाय त्या संकल्पामध्ये इंद्रानगरच्या सगळ्या रहिवाशांनी, या भागातल्या सगळ्या रहिवाशांनी आपली ताकद लावा। तुमच्या परीने जे शक्य होईल, 1 टक्का दिला, 1 किलो दिला, 1 किलोचा डबा दिला, 1 लिटर तेल दिली, ते सगळं मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मराठ्यांचे वादळ अंतरवेलीहून पुणे मार्गे मुंबईकडे जाणार असल्याने नाशिकहून सुमारे 2 लाख मराठा बांधव पिंपरी चिंचवड येथून जमून पुढे मुंबईकडे रवाना होतील। विशेष म्हणजे यामध्ये 50,000हून अधिक मोटरसायकल स्वारांचा सहभाग असल्याचं मराठा समाजाचे नेते सुनील बागुल यांनी यावेळी सांगितलं। इंदिरानगर येथील मराठा समाज सभागृह झालेल्या बैठकीत मराठा महासंघाचे पदाधिकारी राजेंद्र शेळके, निलेश साळुंके, संजय गायकर, नाना बच्छाव, विनोद दळवी, देवानंद विरारी, वंदना पाटील आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक।